एवं देहाभिमानाचे माथा चित्तचतुष्टय अवस्था मुख्य संसाराचा करता जाणतत्वता देहाभिमानू अहंकार धरी सोहमपण ते चित्ती प्रकटे चैतन्य घन तेव्हा मनही होयऊन मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी समूळ मावळल्या अभिमान कैची बुद्धी कैचे मन बुडे चित्ताचे चित्तपण ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे एकदा विभाग अंतःकरण त्याची उणखोण निज लक्षण राया सांगितले संपूर्ण आता दशधा लक्षण ते ऐक दशधा इंद्रिये अचेतन तया ते चेतविता नारायण दशधा रूपे प्रवेशोन इंद्रिय वर्तन वर्तवी दृष्टी माझी झाला देखणे दृश्य प्रकाशी दृश्यपणे ऐसेनी प्रकाशपणे दृश्याभरणे दाखवी श्रवणी झाला तो ऐकणे शब्द प्रकाशी शब्द लक्षणे मग अर्थाव बोधकपणे शब्दविंदाने ऐकावी रसी रसस्वादू नारायण रसने तोची रसस्वादन या परी नाना रस सेवन करवी जनार्दन जना माझी सुमनी श्रीहरी सुगंध घ्राणी तोची जाणे गंधावबोध या परी सुमनम करंद भोगवी गोविंद निजांग योगे शीत उष्ण मृदू कठीण स्पर्श प्रकाशिता नारायण त्वचे माझी तोची स्पर्शन या उपरी जगजीवन भोगवी स्पर्श वाचेचा वाचकू कमळापती तोची प्रकाशी शब्दपंक्ती नाना शब्दार्थ व्युत्पत्ती वदवी निश्चिती वाचाळपणे करांच्या ठाई तेती घेती अकर्तेनी कर्तव्य शक्ती चरणा आचरणे निगुती गमनस्थिती गोविंदे उपस्थ सुखाची सुखप्राप्ती तेणे सुखे सुखावे श्रीपती श्री पुरुष मैथुन व्युत्पत्ती प्रकाशी अतिप्रीती पुरुषोत्तमू बुधाचे ठाई जे का अक्षरण तेही अक्षरे होय जाण या उपरी निजात्मा परिपूर्ण दशधा आपण विभागला देही अर्थात याप्रमाणे अंतःकरणाचे जे 4 भाग आहेत ते देहाभिमानाच्या बरोबरीने निर्माण होतात. म्हणून मी देह आहे हा अभिमानच संसाराचा मुख्य करता आहे असे तू जाण. पण देहाचा अभिमान सोडून जर आत्म्याने सोहम म्हणून स्वरूपाचा अभिमान धरला तर अंतःकरणात परमात्माच स्वतःच्या स्वाभाविक चित्तशक्तीने प्रकट होतो. चित्त चैतन्य होते, मन संकल्प विकल्प सोडते आणि बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मात नांदतो. कारण देहाचा अभिमानच मावळला की बुद्धी, मन व चित्त यांचे अस्तित्वच नाहीसे होते. मग पूर्ण परब्रह्म परमात्मा नांदतो. राजा, याप्रमाणे मी तुला परमात्मा किंवा भगवान आपला एकदा विभाग अंतःकरण रूपाने कसा करतो ते सांगितले. आता त्याच्या दशधा विभागाची प्रक्रिया सांगतो, ती ऐक. असे पहा की 10 इंद्रिये हीच दशधा विभागणी आहे. पण सारी इंद्रिये अचेतन असतात. त्यांच्या ठिकाणी परमात्माच शक्तीच्या रूपाने प्रवेश करतो आणि प्रत्येक इंद्रियाकडून त्याचे त्याचे कार्य करवितो. तो नेत्रांमध्ये पाहण्याची शक्ती निर्माण करतो आणि दृश्य दाखवतो. कानांमध्ये ऐकण्याची शक्ती होऊन शब्द लक्षणाने ध्वनी उमटवतो व अर्थबोध होईल असे शब्द ऐकवितो. तोच नारायण जिभेत रसग्रहणाची शक्ती होऊन रसाचा आस्वाद घेतो. तोच फुलात सुगंध होऊन नाकाला गंध समजण्याची शक्ती देतो व तो गोविंद स्वतःच फुलांचा सुगंध भोगवितो. त्वचेमध्ये नारायण म्हणजे आत्मा स्पर्श ज्ञान निर्माण करतो व जीवाकडून स्पर्श घेवितो. वाचेल शब्दांचा उच्चार करण्याची शक्ती तोच देतो. हातांमध्ये देणे घेणे इत्यादी कार्य करण्याची शक्ती तोच देतो. तसेच पायांमध्ये थांबणे किंवा चालणे, बसणे, उठणे, धावणे ही शक्तीही आत्माच देतो. जननेंद्रियाच्या द्वारा संभोगाच्या वेळी स्त्री पुरुषांना होणारे सुख हे त्या पुरुषोत्तमाचेच स्वरूप आहे. गुरुद्वाराच्या ठिकाणी मलत्याग करण्याची गती व शक्ती तोच देतो व स्वतः होतो असे तू समज. अशा प्रकारे एकमेव परिपूर्ण परमात्मा प्रत्येक प्राण्याच्या शरीरात 10 प्रकारे विभक्त झालेला असतो. गुणैर्गुणास भूभान आत्मप्रत्योति ते प्रभू मन्यमान इदं सृष्टम आत्मन मिह सज्जते. अर्थात तो सर्व जीव आत्म्याने प्रचोदित केलेल्या व क्रियाशील केलेल्या इंद्रियांनी विषयांचा भोग भोगताना मी शरीर आहे असे समजतो
व शरीरातच आसक्त होतो. कर्माणि कर्मभिकुर्वन् सनिमित्तानि देहभृत् तत्कर्म फलं गृहन् भ्रमतीह सुखेतरम्. अर्थात हा देह धारण करणारा जीव वासनायुक्त कर्मे करीत व सुखदुःख रूप कर्मफळ भोगत या संसारात भटकत राहतो. या उपरी का देहयोगे विलासे विषय संभोगे भोग्य भोगता उभयभागे प्रकाशोनी अंगे स्वये भोगी जेवी साळेच्या रुखा साळेची बीज देखा साळेची शाखोपशाखा न विकारता असका वृक्ष होये जेविका उसू बीजी पडे तो बाहेर उसपणेची वाढे जरी भिन्न भिन्न कांडे चढे तरी मागे पुढे रस ऐकू तेवी विषय आणि करणे प्रकाशोनी एकपणे मग विषयरस सेवणे जीवपणे स्वये सेवी. इंद्रिय आणि विषयासी सहजे अंतर्यामी प्रकाशी जीव सेवनी त्या विषयासी पावे आसक्तीसी अहम भावे म्हणे हे विषय कैसे गोड माझ्या देहाचे पुरे कोड तव इंद्रियांची खवळे चाड विषय वाढ भोगावया इंद्रिया विषयांचे आसक्ती देहाभिमाने वाढे वृत्ती मावळोनी मुळीची स्फूर्ती मोह ममता स्थिती दृढ वाढे. मग मी म्हणे देहाते देह संबंधिते आपते विषयांची ये लोलुपते उसंतु चित्ते असेना प्रकृती स्वभावे कर्म झाले तेथे म्हणे म्या केले देह अहंतेचे नी नाथिले काविरे चढले अनिवार देह अहंता उद्भट तेथे मोह ममता अतिदुर्घट तेणे जन्म मरणाची वाट घडघडाट प्रवाहे. मनी धरोनी विषय काम कर्मेंद्रिये करिता कर्म तेथे निपजती धर्माधर्म बाधक परम पुरुषाते कल्पिला फळभोग घडे त्यासारखे देह धरणे पडे देहाची खाणी उघडे मरण वाढे तैसेची फळाशा कर्म दिदारुण अमरा आणि अमित मरण अजन्म्या अंगी जन्म पूर्ण पुन्हा पुन्हा जाण आदळती. अर्थात हे राजा यावरून तुला कळून येईल की परमात्मा देहाच्या द्वारा भोगणारा व भोग्य विषय आणि भोगण्याची शक्ती अशा प्रकारे प्रकट होतो आणि स्वतःच शरीराद्वारे कार्य करतो. साळई नावाचा वृक्ष घेतला तर बीज वृक्ष शाखा उपशाखा हे सर्व मिळून वृक्षरूप असतोच. तसेच साळईचे बीज हाही अव्यक्त वृक्षच असतो. उसाची वाडे जमिनीत वाढली आणि त्याला कितीही कांडे आली तरी मागे पुढे सर्वत्र आत एकच रस असतो. त्याचप्रमाणे हा परमात्मा जीव भावाशी येऊन स्वतः इंद्रिय होतो इंद्रियांचे विषय होतो आणि विषयांचे सेवनही तोच करतो. आत्मा हा अंतर्यामी असून इंद्रिये व विषय यांना प्रकाशित करतो आणि जीवाभावात अहमभावाने विषयांशी आसक्त होतो व म्हणतो की हे विषय किती गोड आहेत हे माझ्या देहाचे लाड पुरवतात. या भावनेमुळे इंद्रियांना विषयाची जास्तच गोडी लागते पण देहाभिमान वाढतो आणि मी आत्मा आहे हे स्फुरण हे स्वरूपाचे भान तो विसरतो. मग काय मोह आणि ममता दृढ होतात. एकदा त्याने देहाला मी म्हटले म्हणजे बायका मुलांना आपले मानतो. मग त्याच्या चित्ताचे समत्व ठरते. वास्तविक सर्व कर्म प्रकृतीच्याच प्रभावाने होते पण ते मीच केले असे हा म्हणतो आणि चित्त नेहमी क्षुब्ध राहते. हे राजन देहाचा अहंकार हा असा भयप्रद असून मोह आणि ममता या अनिवार्य होतात. मग जन्म आणि मरण यांचा प्रवाह अखंड चालूच राहतो. मनात विषय वासना धरून कर्मे केली की तेथे धर्म आणि अधर्म घडतो. त्यामुळे त्या जीवाला पुरुषाला बंधन पडते बाधा येते. फळ हवे अशी इच्छा मनात धरली तर त्यासाठी तसा देह धारण करावा लागतो. एका देहातून अनेक देह पुढे प्राप्त होण्याची निमित्ते बीजे उत्पन्न होतात आणि तेवढीच मरणेही भोगावी लागतात. फलाच्या इच्छेने केलेले कर्म दारुण असते. ते अमरांनाही अनेक वेळा जन्ममरण देते आणि जन्मरहित आत्म्यालाही वारंवार जन्म घ्यायला लावते.
इत्थं कर्म गतिर्गच्छन् ब्रह्मभ्रदवहा पुमान् आभूत संप्लवात् सर्ग प्रलयावश्रुते वशा. अर्थात याप्रमाणे सर्व अशुभांचा भार वाहणाऱ्या कर्मगतींना प्राप्त होणारा पुरुष पराधीन होऊन प्रलयापर्यंत जन्म आणि मरण यांच्या परंपरेत भ्रमण करतो. धातुपप्लव आसन्ने व्यक्तद्रव्य गुणात्मकम् अनादि निधन कालो व्यक्तयापकर्षती. अर्थात ज्यावेळी पंचमहाभूतांच्या नाशाचे निमित्त प्राप्त होते त्यावेळी आदी अंतरहित काळ भौतिक द्रव्य व त्यातील गुण म्हणजेच स्थूल आणि सूक्ष्म रूपांना मूळ कारणात आकर्षण करून लीन करतो. एवं स्वर्ग आणि संसारा जन्म मरणांच्या येरझारा नाना योनी अपारा निजकर्मद्वारा स्वये भोगी डोळे बांधुनी जुंपीला घाणा तेली याचा ढोरू जाणा कर करीतो परिभ्रमणा अविश्रम जाणा भोवंतसे तेवी बांधुनी ज्ञानाचे डोळे भोगू जाता निजकर्म फळे तव जन्म मरणांचे सोहळे भोगी आगळे अनिवार उदो असता चेनी प्रमाणे जैसे सूर्याची पडे भवणे तैशी ही जन्म मरणे आदी दारुणे स्वये सोशी क्षीण क्षीणो जव जन्म कंठी सवेच मरण येत्या पाठी जैसी जावळ फळे एक देठी तैशा जन्म मरण कोटी भोगी स्वये होता पूर्णत्वे जो स्वतंत्र तो झाला कर्म परतंत्र नाना कर्मगती पात्र दुःख सुख क्षेत्र सदा वाहे मानोनी विषयांचे सुख देखत देखता घेतले विख त्याचे अगणित असुख जन्मकोटी दुःख शोषिता न सरे दुःखावरी दुःखाचे आवर्त मोह शोकांचे करते पडत अति यातने माझी बुडत सदा उकडत काळाग्नी ऐसे शोषिता दुःख शोक पुढे अवचिता एकाएक महाप्रलयाचा भडका देख निकट सन्मुख संगी वाजे तेथे मागे न वचे काढिला पावो पुढे निघावया नाही वावो निजकर्मे बांधिला पहावो प्रलयाचा खावो मस्तकी वाजे. उत्पत्ती स्थिती प्रकरण तुझ सांगितले संपूर्ण आता प्रलयाचे लक्षण सावधान अवधारी. अर्थात ह्याप्रमाणे संसार करावा स्वर्ग भोगावा पुन्हा जन्माला यावे पुन्हा मरावे अशा येरझारा मनुष्याला अनेक योनीत करावे लागतात. तेलाच्या घाण्याला जुंपलेला बैल डोळे बांधलेला असतो तो सारखा घाण्याभोवती फिरतो. त्याप्रमाणे ज्ञानाचे डोळे अज्ञानाने बांधून स्वतःच्या कर्माची फळे भोगताना असंख्य जन्ममरणे जीवाला भोगावी लागतात. सूर्याला उदय अस्त नसूनही आपल्याला त्याचे उदय व अस्त दिसतात. त्याप्रमाणे अजन्मा जीवही अति दारुण अशी जन्ममरणे स्वतः शोषित असतो. तो अनेक प्रकारचे कष्ट काढीत जन्मातला एक एक दिवस कंठीत राहतो व त्याला अटळपणे मरणही येत असते. जुळी फळे जशी एकाच देठाला लागलेली असतात तशी जन्ममरणे देहाला चिकटलेली असतात. जो पूर्वी स्वतंत्र होता तो अनेक कर्मांमुळे परतंत्र होतो आणि सुखदुःखे भोगत त्याच क्षेत्रात राबत राहतो. तो विषयात सुख मानतो पण ते विषच जणू तो अखंडपणे भोगतो तरी ते संपत नाहीत. दुःखावर दुःखे कोसळत असतात. त्यांचे दुष्टचक्र होते व तो मोह आणि शोक यांच्या गर्तेत पडतो आणि यातनारूपी पुरात बुडतो किंवा काळाग्नीमध्ये जळत राहतो. याप्रमाणे दुःख व शोक भोगीत असता अचानक महाप्रलय सन्मुख येतो. येथे मागे येता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही आणि तो कर्मबद्ध होतो. त्यावेळी प्रलयाचा घाव त्याच्या मस्तकावर पडतो. हे राजा, जन्म आणि स्थिती या गोष्टी तुला समजावून सांगितल्या. आता प्रलय समजावून सांगतो. नीट लक्ष देऊन ऐक.